काँग्रेसनं ममता बॅनर्जींना त्यांचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव दिलाय अशी सूत्रांची माहिती आहे। सोनिया गांधींनी ममता बॅनर्जी यांना हा प्रस्ताव दिल्याची देखील माहिती आहे। दरम्यान याच मुद्द्यावरून राऊतांनी देखील एक विधान केलं। छोट्या मोठ्या पक्षांनी एका झेंड्याखाली येऊन काँग्रेसला मजबूत करावं असं विधान संजय राऊत यांनी केलंय। तर राऊतांच्या विधानानंतर फडणवीसांनी त्यांना टोला लगावलेला आहे। प्रत्येकाला काँग्रेसचं सहकार्य हवं। काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या पक्षांना किंवा नेत्यांना मग ते करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी तुम्ही एकत्र येऊन काँग्रेस पक्ष अधिक मजबूत, देशासमोर एक पर्याय काँग्रेसचा कायम होता, आजही आहे। तर या पद्धतीनं सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं माझं मत होतं आणि ते त्या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस पक्षात आणि इतर काही घटक पक्षामध्ये त्या संदर्भात विचार सुरू आहे। अजून राऊत का विलीन झाले नाहीत हे समजलेलं नाही। त्यांनी त्यांच्या विलीनीकरणाचा मुहूर्त काढावा, इतरांचा मुहूर्त कशाकरता काढतात? ते आपले महाराष्ट्रातले नेते आहेत, महाराष्ट्रावर बोलावं, जगभरावर कशाला बोलावं आपण? तर गांधी बॅनर्जींच्या भेटीची इनसाइड स्टोरी काय आहे त्यावर एक नजर टाकूयात। ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधींची 2 दिवस भेट झाली आहे। ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधींची भेट घेतली। तृणमूलच्या आव्हानात्मक काळात नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यात। गांधी बॅनर्जींची भेट इंडिया आघाडीतील एकजूट मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे। भाजपविरोधात संयुक्त रणनीती आखण्यासाठी विरोधी पक्ष प्रयत्नशील आहे। भाजपचा सामना करण्यासाठी इंडिया आघाडीकडून समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पश्चिम बंगालपासून दिल्लीपर्यंत मोदी सरकारच्या विरोधात संयुक्त भूमिका घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। भविष्यात दोन्ही पक्षांमध्ये अधिक राजकीय समन्वय किंवा आघाडीची शक्यता आहे। अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील तपास यंत्रणांचा वाढत असलेला दबाव याबाबत देखील चर्चा झाली आहे। एक डुबणारी नैया त्याच्यामध्ये दुसऱ्या डुबणाऱ्या नैयाला साथ देतो, हे कधी चालतं का राजकारणात? तृणमूल काँग्रेस ही त्याच्या पद्धतीने काम करते, काँग्रेस काँग्रेसच्या पद्धतीने काम करते। आता हे एकमेकाचा हातात हात घेऊन साथ चलो रे म्हणण्यापेक्षा पहिले भारत जोडो यात्रा यांनी काढली होती। आता ते इंडिया आघाडी जोडो आघाडी यांना करावं लागेल, यात्रा काढावं लागेल, तेव्हाही एकत्रितपणा होणार आहे। हे फक्त बोलायच्या गोष्टी आहेत, असं कधीही होणार नाही।